नमस्कार, मी रेश्मा. सगळ्यांचं माझ्या या रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे ती बघून तुम्हाला समजलंच असेल की कुठली तरी पालेभाजी आहे. तर ही आहे भारंगीची भाजी आणि त्याच भाजीची आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळेत होते. तशा पालेभाज्या बनवायला जास्त वेळ लागतच नाही, पण या भाजीला थोडीशी वेगळी पद्धत आहे. तर आपण सुरुवात करूया. तर बघू शकता एवढी भरपूर सारी भारंगीची भाजी माझ्याकडे होती. तर होती म्हणजे मी काही विकत घेतली नाही. तर ही एक कोकणातली रानभाजी आहे आणि माझी मावशी गोव्याला आली होती, तर ती ही भाजी घेऊन आली होती. तर बघू शकता भारंगीच्या भाजीची पानं ना अशी मोठी मोठी असतात. तर मी काय केलं, म्हटलं याच्यातली थोडी भाजी बनवूया. म्हणून ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवलं, तिचं पाणी जाण्यासाठी ठेवून दिलं. आता या भाजीला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आता चिरायला ही भाजी अगदी सॉफ्ट अशी नसते, थोडीशी करकरी अशी असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, याचे जे देठ आहेत ना ते काढून टाकायचे, कारण ते देठ आहेत ना ते खूप करकरी असे लागतात आणि काही काही पालेभाज्या अशा असतात की बनवल्यानंतर त्या खूपच कमी होतात. पण या भाजीचं तेवढं नाही, तेवढी जास्त प्रमाणात ही कमी होत नाही. त्याच्यामुळे देठांची वगैरे आपल्याला काही गरज नाही. आणि जर जून पानं असतील तर ती देखील घ्यायची नाही. त्याच्यामुळे काय होतं, भाजी खूप जास्त तुरट किंवा आंबट अशी लागते. तर हिला मी बारीक अशी कापून घेतली. थोडीशी मध्ये मध्ये मोठी राहिली तरी काही नाही, कारण आपल्याला ही भाजी आता उकडवूनच घ्यायची आहे. जर तुम्हाला भाजी उकडवून घ्यायची नसेल, डायरेक्ट जर फोडणीला घालायची असेल ना, तर जेवढी मी बारीक ही भाजी चिरली ना त्याच्यापेक्षा बारीक तुम्हाला ही चिरावी लागेल, तरच ती चवीला खूप छान लागेल. नाहीतर ही भाजी खूप करकरी अशी लागते आणि खूप तुरटही लागते. तर मी काय केलं, इथे बाजूला कुकरच घेतला, दुसरं भांडं कुठलं घेतलं नाही. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पाण्याचे देठ काढून घेतले. जून पानं होती ती मी साईडलाच ठेवली, घेतलीच नाही. आणि त्यानंतर असं बारीक चिरलं आणि डायरेक्ट कुकरमध्ये मी ही भाजी घातली. तर बाहेर खूप मोठा पाऊस पडतो आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये पावसाचा आवाज येतो आहे. खूप वेळ मी थांबले, पण पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता. शेवटी मग मी एडिटिंगला सुरुवातच केली. तर बघू शकता कापलेली भाजी कुकर भरून एवढी झालेली आहे. आता याच्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. मीठ वगैरे काही घातलेलं नाही. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता काही जण असं म्हणतील की भाजी उकडवून घेताय त्यानंतर भाजी करताय तर त्याचं सगळं सत्व निघून जातं. तर हो, तसंही आहे, सगळं सत्व निघूनच जातं. पण काही काही जणांना तुरट कडवट अशी भाजी आवडत नाही, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने करून बघायची. भाजीची जी चव आहे ती तुम्ही म्हणाल चोत्यासारखी लागते, तर अजिबात नाही, खूप छान अशी ही भाजी लागते. एकदा या पद्धतीने करून बघा. तर या भाजीमध्ये ना मला डाळ घालायची होती हरभऱ्याची. तर मी आदल्या दिवशी डाळ भिजत घालायला विसरले होते. दुसऱ्या दिवशी मला सकाळी बनवायची होती, नाही तर 2 ते 3 तास अगोदर भिजत घातली तरी चालू शकते. तर मी काय केलं, या डाळीला स्वच्छ असं धुवून घेतलं. याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं आणि गॅसवरती हिला शिजण्यासाठी ठेवून दिलं. तसं या भाजीमध्ये ना फणसाच्या बिया खूप छान लागतात. जर त्या तुमच्याकडे असतील ना तर त्या देखील तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. तर कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर थंड होईपर्यंत मी काय करणार आहे, इथे कांदा फ्राय करून घेणार आहे, म्हणजे भाजीला फोडणी देणार आहे. तर कांदा आपण जास्त प्रमाणामध्ये वापरणार आहोत. मी इथे 3 कांदे, मोठे 3 कांदे बारीक चिरून घेतले. त्यानंतर 2 ते 3 पळी एवढं मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये कांदा आणि मिरची एकत्रच टाकायची आणि याच्यामध्ये मात्र आपल्याला मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा, कुठलीही ज्यावेळी आपण पालेभाजी करतो आणि त्याचं ज्यावेळी कांदा आपण भाजत असतो ना, त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. भाजीला खूप छान अशी चव येते. एक कांद्याचा असा उग्रपणा असतो ना, तो निघून जातो आणि ज्यावेळी आपण भाजी खाताना कांदा तोंडामध्ये येईल ना, त्या कांद्यालाही खूप छान अशी टेस्ट येते, म्हणजे मीठ लागलेलं असतं त्याला व्यवस्थित म्हणून. तर आता कुकरची वाफ निघून गेलेली आहे, त्याच्यामुळे कुकरचं झाकण ओपन केले आणि त्याच्यामधलं जे एक्सेस पाणी होतं ते मी काय केलं, असं चाळणीच्या मदतीने गाळून घेतलं आणि बाकीची भाजी मी एका परातीमध्ये अशी पलटी केली. थोडीशी थंड होऊ द्यायची. तर मला थोडी लवकर थंड व्हायला पाहिजे होती, म्हणून मी असं चमच्याने तिला हलवत होते, जेणेकरून ती लवकर थंड होईल. तर आता भाजी थंड झालेली आहे. तर हाताला सोसवेल एवढं आपण काय करायचं, थोडी थोडी भाजी घ्यायची आणि तिला पिळून घ्यायचं. तर इथे दोन्ही हातांचा देखील तुम्ही वापर करून ही भाजी पिळून घेऊ शकता, याच्यातलं पाणी टाकू शकता. पण मी काय केलं, एकाच हाताचा वापर केला, कारण जास्त प्रमाणामध्ये भाजीही नव्हती. तर बघू शकता याच्यामध्येही भरपूर प्रमाणात असं पाणी आहे. तर अशा पद्धतीने मी सगळं भाजीतलं पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर भाजीची असे आपण मूठ करून आपण आवळत होतो, त्याच्यामुळे सगळी भाजी अशी एकत्र झाली होती. तर काय केली, ती भाजीही अशी फोडून घेतली, व्यवस्थित तिला मोकळी करून घेतली आणि आता आपण जे फोडणी दिली आहे त्या फोडणीमध्ये आपल्याला ही भाजी घालायची आहे. तर बघू शकता भाजीतलं पाणी काढून घेईपर्यंत आपला इथे कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे. याच्यामध्ये अजून काही मी वापरलेलं नाही. त्यानंतर डाळ ही थोडीशी शिजवण्यासाठी ठेवली होती. 7 ते 8 मिनटं हिला मी शिजवून घेतलेली आहे.
अति जास्त प्रमाणात हिला शिजवायची नाही, थोडीशी कचकचीत, म्हणजे आपण भिजत घातल्यावरती कशी होते कचकची तशी तेवढीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये भाजी घातली, मीठ घातलं चवीनुसार, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी 3 मिनटासाठी जरा जास्तीत जास्त आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। तर बघू शकता 3 मिनिटांनी मी ओपन केलेलं आहे आणि भाजी ही चांगली अशी नरम वाटते, म्हणजे जेवढी आपण पहिल्यांदा उकळली त्याच्यापेक्षा थोडीशी नरम इथे अजून वाटते। त्यानंतर याच्यामध्ये मी ओलं खोबरं, किसलेलं ओलं खोबरं घातलेलं आहे। याच्यामुळे काय होतं, भाजीचा जर अजून उरलेला सोडलेला तुरटपणा असेल तर तो सगळा निघून जातो। आणि मुख्य म्हणजे ज्यावेळी आम्ही पालेभाजी करतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायची थोडीशी सवय आहे आणि आम्हाला आवडतंही ते। तुम्हाला नको असेल तर स्किप करा। आता ही भाजी तयार झालेली आहे। आता याच्यावरती फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवते, कारण याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे, भाजी नंतर दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत खराब होऊ नये म्हणून। तर बघू शकता आता मस्तपैकी इथे भाजी आपली तयार झालेली आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर अशी लागते। एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि आजची या भांगीच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असाल तर सबस्क्राईब करून